धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कृषी विभाग आणि उमेद अभियान महिला शेतकरी यांचे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील श्री केशव बालाजी देवस्थान एकतपूर औसा रोड औसा जिल्हा लातूर या ठिकाणी खेळीमेळीच्या उत्साहात आनंददायी वातावरणात पार पडले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 351 तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी पाणी फाउंडेशनच्या गटशेती चळवळीच्या माध्यमातून 2026 या वर्षी गटशेती फार्मर कप स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे। यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार बक्षिसे तसेच जिल्हा स्तरावरील बक्षिसे देण्यात येणार आहेत। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना 3 दिवसांचे निवासी मोफत प्रशिक्षण कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येत आहे। असे प्रशिक्षण 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत उमरगा तालुक्यातील 35 पुरुष शेतकरी आणि 35 महिला पुरुष शेतकरी यांना एसटी बसच्या माध्यमातून प्रवासाची सोय करून देण्यात आली। केशव बालाजी देवस्थान औसा या ठिकाणी 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणात शेतकऱ्यांना पूर्व मशागतीपासून काढणी मळणी पर्यंतचा प्रवास करून गटाच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊन आपले आर्थिक उत्पन्न कसे मिळवाल यासाठी अत्यंत तळमळीने प्रशिक्षकांनी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने एसओपी चे पालन वेळेवर केल्यास आपले उत्पादन कसे वाढेल यासाठी आवश्यक ते प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण दिले। समाजामध्ये जीवन जगत असताना मनसंधारणातून सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्य सहकार्य कसे करावे आणि जीवनाचा आनंद कसा घ्यावा द्विगुणित करावा हे आम्हाला समजले। कधीही न संपणारी ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या गावी प्रेरणादायी उत्साहाने पोहोचलो ते तालुक्यातील गावागावात गटशेतीचे रोपे लावण्यासाठी। यासाठी तालुका कृषी अधिकारी रीता पुरे साहेब, उमेद अभियान व्यवस्थापक भंडारे साहेब, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुशांत गायकवाड सर, पाणी फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी तुकाराम पाटील सर, नितीन अतकरे सर तसेच प्रशिक्षक ऋतुजा मॅडम, श्वेता मॅडम, गुंजन मॅडम, वैभव सर, युवराज सर आणि शिवम सर तसेच आत्मा विभाग धाराशिवचे अमोल पांचाळ सर, नोडल अधिकारी प्रवीण पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।